नमस्कार मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. चला, आज व्हिडिओ बनण्याचं कारण एक की आपण एक पाठीमागे व्हिडिओ बनवला होता की तीन अंकी ते तीन अंकींचा गुणाकार कसा करायचा. तो इथं सोडून दिलेला आहे, उदाहरणासह सोडून दिलं होतं. इथं पाठीमागच्या व्हिडिओत त्याचं कशी स्टेप आहेत त्या पण सोडून दिल्या होत्या. तर आज आपण एक नवीन पद्धत शिकणार आहोत, ती म्हणजे तीन अंकी ते दोन अंकी ह्यांचा गुणाकार सोप्या पद्धतीत कसा करायचा ते आपण आज शिकून घेणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षपूर्वक बघा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि तुमच्या लक्षात आलं तर प्लीज करून ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करू शकता. माझ्या चॅनलचं नाव आहे श्रीमंत धनवे. तुम्ही जर मला कमेंट केल्या, लाईक केलं तर मला अजून स्फूर्ती भेटेल. आणि नवीन नवीन मी तुम्हाला गणितातले जे टेक्निक्स आहेत ते टेक्निक्स मी तुम्हाला सांगणार आहे. काही गणितातील काही गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला शिकवणार आहे. तर चला मग आपण शिकूया की तीन अंकी ते दोन अंकी संख्यांचा गुणाकार सोप्या पद्धतीत कसा करायचा ते आपण शिकून घेऊ. चला बघूया आपण. आता हे मी आता पहिलं जे होतं ते मी साफ करतोय. हे व्हिडिओ बनण्याचा मागचा जो हेतू आहे ते विद्यार्थी मित्रांना शाळेमध्ये त्यांच्या अभ्यासामध्ये गुणाकाराची पद्धत सोप्या पद्धतीत जावे, वेळ वाचावा. आणि स्कॉलरशिपच्या स्पर्धा असतात, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात, त्याच्यामध्ये ह्या गणिताचा उपयोग होतो, करावा लागतो. आणि असं करत असताना आपला वेळ वाचावा आणि लवकरात लवकर गणित सोडवावे हा माझा उद्देश आहे. चला तर मग आपण बघून घेऊ तीन अंकी संख्यांचा ते दोन अंकी संख्यांचा गुणाकार कसा करायचा. आपण शिकलो दोन अंकी ते दोन अंकी संख्येचा गुणाकार शिकलो, तीन अंकी ते तीन अंकी संख्येचा गुणाकार शिकलो, पण तीन अंकी दोन अंकी संख्येचा सोपा गुणाकार कसा करायचा ते आपण शिकून घेणार आहोत. तर चला तर एक उदाहरण मी लिहून ठेवलं होतं इथं, पण त्याला पण मी आता साफ करतो तुम्हाला समजवण्यासाठी. हे उदाहरण आहे मित्रांनो, हे छोटं आहे दिसत नाही, मी आपण ह्याला मोठं करू. 324 गुणिले 25. तीनशे 24 गुणिले 25. आता हे आपण सोप्या पद्धतीत सोडवणार आहे. आता ह्याच्या पाठीमागचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला, बघा, तुम्ही सर्च करा. माझं नाव, चॅनलचं नाव श्रीमंत धनवे. या नावाने जर सर्च केला तर तीन अंकी ते तीन अंकी संख्येचा गुणाकार ह्याच्यामध्ये मी स्टेप शिकवले. आता परत परत मी ते स्टेप शिकवणार नाही. आता आपण नवीन स्टेप आता शिकून घेऊ. हे उदाहरण पहा, 324 गुणिले 25. आता सोप्या पद्धतीत आपली पहिली पद्धत जी बेसिक आपण शिकलो ती कशी आहे, ह्या पहिल्या एकक स्थानच्या अंकाने वरच्या सर्व अंकाला गुणून घ्यायचं आणि नंतर मग ह्या दशक स्थानच्या अंकाने परत तीन संख्याला वरच्या गुणून घ्यायचं. येणार उत्तर जे आहे ते आपलं असणार आहे काय, 5 चौक 20, 5 वरला 2, 20 ला 0, 5 दोन्ही 10, 2 12, 5 वरला 1, 3 5 15 आणि 1 16. एक घर सोडा खाली, एक स्थानचा झाला म्हणून आपण एक सोडून दिलं घर. आता दशक स्थानचा म्हणून दशक स्थान पासून आपण चालू करणार आहे. मग 2 चौक 8, 2 दोन्ही 4 आणि 2 त्रिक 6. आणि ह्याची बेरीज करून घेतली तर किती येते मित्रांनो, 0, 2 आणि 8 10, ह्याच्यावरला 1, 1 आणि 6 7, 7 आणि 4 11, ह्याच्यावरला 1 1 इथे मिळवला, 1 आणि 6 7 आणि 7 आणि 1 8. आपलं उत्तर आलं 8100. हे तर आपली बेसिक पद्धत आहे. ही पद्धत आपण पहिल्यापासून शिकवलं, पहिलीपासून ते आतापर्यंत आपण शिकत आलोय. परंतु आता ही सोपी पद्धत कशी करायची तर सोपी पद्धत आपण शिकून घेणार आहेत की बघा, ही तर उत्तर, हेच आता उदाहरण आपण इकडे घेऊया. 324 गुणिले 25. सोपी पद्धत सांगतो आता मी तुम्हाला. सोपी पद्धत कशी, ह्याचा पहिला गुणाकार करून घ्या. 4 पंचे 20, 20 ला 0, ह्याच्यावरला 2, लक्षात ठेवा 2 आलेला म्हणून आपला. ठीक आहे. मग काय करायचंय, दुसरी स्टेप काय की ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा आणि आलेला ह्याचा आपला त्याच्यात मिळवायचा आहे. मग चला तर घेऊया. 5
दोन्ही 10 आणि बेचोक 8, बेचोक 8, 5 दोन्ही 10, 10 आणि 8 18, ह्याचे उरलेले दोन किती 20, 20 ला 0, ह्याचे उरले 2, परत 2 लक्षात ठेवा. आता तिसरी स्टेप काय आहे की आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये पाहिलं की ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा आणि येणाऱ्या सर्व गुणाकारांची बेरीज करायची आणि आपल्या हातचे तेच मिळवायचे आणि ती इथं लिहायची. पण आता इथं तिसरा अंक इथं आहे का नाही, तर मग काय करायचं की ह्याची गुणाकार करायचा, बरोबर आहे, पण ह्याचा ह्याचा गुणाकार करायला नाही म्हणून आपण काय करणार, तो घेणार नाही. मग दुसरी स्टेप काय की त्याच्यामध्ये ह्याचा ह्याचा गुणाकार करायचा. मग ह्याला जोडी आहे का, आहे, ह्याला जोडी आहे का, आहे, ह्याला जोडी आहे का, नाही, मग हा सोडून द्यायचा. कोणता, हा 4 नंबरला विचारतच घ्यायचा नाही. हा जो 4 आहे हा विचारत घ्यायचा नाही, का ह्याला जोडी नाही आहे नेक्स्ट स्टेपला आपल्याला मल्टिप्लाय करायला, पण ह्याला जोडी आहे म्हणून काय करायचं आपण, ह्याला 3 5 15, ठीक आहे, आणि बेदोनी 4, 4 आणि 15 किती झाले 19, आणि आपल्या हातचे किती उरले होते 2, 19 आणि 2 21, 21 ला एकाचा, हातचे किती उरले परत 2 उरले, ठीक आहे. मग आता तिसरी स्टेप काय सांगते की त्याच्यानंतरची स्टेप आहे की ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा, ह्याचा ह्याचा गुणाकार करायचा, येणाऱ्या गुणाकारामध्ये ह्याच्या मिळवायचा. मग ह्याला जोडी आहे का, आहे, ह्याला जोडी आहे का, नाही, मग ह्याला जोडी नाही म्हणून हा सोडून द्यायचा. जोडी कोणाला आहे, ह्याला जोडी, मग ह्याचा आणि ह्याचाच फक्त गुणाकार करायचा. मग किती आला 2 6, आणि आपला हातचे किती उरले होते 2, मग मिळून किती झाले 8, आणि 8 इथे गेले. मित्रांनो आपलं उत्तर बरोबर आहे की नाही, 8100 इथं आलेला आहे, 8100 इथं आलेलं आहे, म्हणजे हा आपला गुणाकार बरोबर आला. मग मला सांगा, वेळ इथं गेला की वेळ इथं गेला, निश्चितच वेळ इथं जास्त गेला आपला आणि निश्चितच वेळ आपला कमी गेला. इथं मला एवढं कुठं एवढी गोष्टी मला स्टेप करायला लागल्या नाहीत आणि इथं मला एकच स्टेप मध्ये फुल अँड फायनल आन्सर आलेला आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीनं 3 अंकी ते 2 अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा या व्हिडिओमध्ये पाहून घेतलेला आपण. तर आणखी ह्याचे उदाहरण घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. प्रॅक्टिस केल्यानंतर हे बघा, एक म्हण आहे, प्रॅक्टिस मेक बाय परफेक्ट मॅन. प्रॅक्टिस केली तरच आपल्याला परफेक्ट मॅन बनू शकतो, कुठल्याही पद्धतीचा असो. आणि तुम्ही असे 4-5 उदाहरणे घ्या, त्याची प्रॅक्टिस करा. तुमची एकदा प्रॅक्टिस झाली तर तुम्हाला कधीही विचारलं तर तुम्ही ह्याच पद्धतीत तुम्ही गुणाकार करणार. आता ह्याच्यानंतर मी अनेक प्रकारचे गुणाकार भागाकार जे काय आहेत ती मी एक वेगवेगळ्या पद्धतीचे मी व्हिडिओ बनवणार आहे. कदाचित तुम्हाला त्या व्हिडिओमुळं तुम्हाला मदत होईल, तुमच्या शिक्षण काळात तुम्हाला मदत होईल आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल ते मी ह्या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. म्हणून प्लीज करून ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही दुसऱ्यांना शेअर करा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही त्याच्यामध्ये परफेक्ट व्हाल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.